वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भावेविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. हे 5व्या अभंगातलं दुसरं चरण. कालच्या पहिल्या चरणामध्ये योग याग विधी याने भगवत प्राप्ती होत नाही. ते माणसाला नाना प्रकारच्या उपाधीचे धर्म तयार करतात आणि भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये प्रतिबंध करतात. असा कालचा आपला विषय झाला. तर आजच्या या ठिकाणी आजच्या या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावा वाचून देव कळत नाही, निसंदेह यात कोणी संशय घेऊ नये. याचा उलटा अर्थ काय होतो? देव कळतो तो भावानेच कळतो. भावीन देव न कळे निसंदेह. भावा वाचून देव कळत नाही ही गोष्ट संशयरहित आहे, निसंदिग्ध आहे. म्हणजे भावाने देव कळतो असा त्याचा अर्थ झाला का नाही? भावाने देव कळतो आणि त्याचा अनुभव यायचा असेल तर गुरु वाचून त्याचा अनुभव येत नाही. सहचरणाचा अर्थ असा आहे. कारण का भगवत प्राप्तीचे अनेक साधना असतात. त्या साधनामध्ये भाव हा प्रमुख मानलेला आहे. कोणत्याही साधनातला भाव हा प्राण असतो आणि मग त्या भावामध्ये मुख्य भाव जर वजा केला तर ते साधनं ती सगळी क्रिया ठरते. भावने वाचून ती सगळी निष्फल क्रिया ठरत असते आणि म्हणून भगवत भाव हा प्रमुख मानलेला आहे. भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये भाव जर नसेल तर भगवान हा प्रसन्न होत नाही. भाव नसेल तर भगवान कृपाही करीत नाही आणि भाव जर नसेल तर भगवान त्याला भक्तही म्हणत नाही. भाव वाचून उदंड केलं, भावा वाचून ते करणं त्याची भक्ती ठरत नाही. भाव नसेल तर भगवान त्याला माझा भक्त समजत नाही. भाव नसेल तर भगवान कृपाही करीत नाही आणि भाव नसेल तर भगवान प्रसन्नही होत नाही. आणि म्हणून तुका म्हणे देवा पावसील भावे आणि जाणता ते ठावे काय नव्हे. भगवंताकडे जायचं तर तुला काय पाहिजे? तुका म्हणे देवा पावसील भावे. भावाने तू कोणत्याही साधना तुला भाव त्याला काय म्हणतो आपण? म्हणजे त्या अलीकडच्या त्याला कॉमन म्हणतात आणि आपल्या इकडं काय म्हणतात? म्हणजे त्याला अन्वय रूपाने. सर्वत्र भाव हा अन्वय रूपाने. जसा माळी दोरा असतो तो सगळ्या माळीमध्ये अन्वय रूपाने राहतो, तसा भाव हा सगळ्या साधनात अन्वय रूपाने असला पाहिजे. भावाचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे. मग तुका म्हणे भावे करीजे भावे कृपा करीजे देवे. भगवान कृपा करतो तो कशाने करतो? तुका म्हणे भावे आणि कृपा करीजे देवे. भगवान कृपा करतो ती भक्तीतल्या क्रियेने नाही, त्यातल्या भावाने कृपा करतो. असं हे भावाचं महत्त्व आहे. आणि म्हणून भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायामध्ये मला वाटतं काय 15-16 श्लोक असेल. तो भक्त प्रल्हाद या काळात आसुरांच्या मुलाबरोबर खेळत असताना त्या मुलांना उपदेश करत असतो. त्या काळात तो सांगतो, भावो भगवत प्राप्ती करता दुसऱ्या कोणत्याही साधनाचा उपयोग होणार नाही. कारण का आता आसुरांच्या मुलांना साधनं तर काही कळत नव्हते. राक्षसच होते ते. राक्षसांची मुलं राक्षस असतील ना, ते आसुरांची मुलं आसुरच असतील ना ते. पण तरी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, एका व्यक्तीचे वलय असतात. जसं इथं जर विस्त्याचा निखारा ठेवला तर त्याचे वलय त्याचे परीघ तेवढं असतं, तेवढे त्याचे वलय असतात. बरोबर आहे का नाही? किंवा एखादं सुगंधी फुलं ते ठेवलं तर त्या सुगंधाचा असा एक वलय तयार होतो का नाही? मग त्याचा तो वलय तयार होतो. तशी एखादी व्यक्ती असते, त्या व्यक्तीच्या संबंधित गेलं का त्या व्यक्तीचे वलय, त्याचा प्रभाव, त्याची भक्ती, त्याचा सदाचार, त्याचे वलय तयार होतात आणि त्या वलयाने समोरच्या व्यक्तीचं मन बदलतं, समोरच्या व्यक्तीचा भाव बदलतो. आणि त्यामुळे महाराज कोण असावं, गुरु कोण असावेत हे काय तुम्हाला शास्त्र कळतं का? नाही कळत. मग तुम्हाला तुमचे काय गल्लीतले लोक सांगतात का? नाही कळत. मग त्याची सगळ्यात मोठी परीक्षा कोणती? आपण गेला असताना आपल्या मनाचं परिवर्तन जिथं होतं, असं समजायचं की ही व्यक्ती आपले गुरु होऊ शकतात. कोणाकडे गेला नाटकं केल्याने काय होतं? नाटकं केल्याने काय होतं?
नाटकाने काय होत नाही ना, देखाव्याने काय होत नाही. आणि म्हणून संतांची परीक्षा काय आहे? सांगे कोंबाची लवलव. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, काय भूमीचे मार्दव आणि सांगे कोंबाची लवलव. अरे कोंब ज्या काळात अत्यंत कोमल असतात ते पिकं, त्या काळात भूमीची मार्दव तसा कळते माणसाला. तसं व्यक्तीच्या सानिध्याने जर जीवाचा बदल होत असेल तर त्या व्यक्तीचा प्रभाव समजायचा. असे ज्या काळामध्ये शंकराचार्यावरती हत्ती सोडला, कशाला? त्यांचं सत्यातून मिथ्य, जगत मिथ्या म्हणायचे ना, बघू ते काय म्हणतात ते. ते नुसतं असं हत्तीला हात केलं तर ते प्रथम हत्ती तसा उभा राहिला ना. काय तो प्रभाव? तो विवेकानंदाच्या अंगूर बैल सोडला होता एका माणसाने, कुचेष्टा म्हणून त्यांना त्रास देण्याकरता. बैल आणि हत्ती सोडीतच असतात माणसावर, दुसरीवर नाही सोडित, ते माणसावरच सोडित असतात ते. मग त्या विवेकानंद नुसतं असा हात केला, तो बैल जागच्या जागी उभा राहिला. असे कितीतरी संतांची उदाहरणं आहेत. का? त्या व्यक्तीचा प्रभाव, त्या व्यक्तीचं वलय, त्याच्या भक्तीचं, त्याच्या तपाचं, त्याच्या ज्ञानाचं, त्याच्या सदाचाराचं, त्याच्या शरीराच्या भोवत्याला परीघ असं म्हण. त्या परीघामध्ये तुम्हाला आळंदीत का कुठं सांगितलं होतं ते? ज्ञानेश्वर महाराजांचं ते तेज, त्या वैज्ञानिकांनी तपासलं, ते 30 किलोमीटरच्या अंतरावर त्याचं परीघ निघालं. ते सांगितलं होतं ना कोणतरी कीर्तन तुम्हाला? हो. मग आता ते तसं वलय असतं. तर ते आसुर मुलं होते सगळे, ते आसुर मुलं होते. पण भक्त प्रल्हादाचा भाव इतका परिपूर्ण होता, तर त्या प्रल्हादाच्या भक्तिभावाने त्याचा परीघ त्या आसुरांच्या मुलांचे सगळे मन बदलून टाकले होते ते. कारण त्या व्यक्तीचा प्रभाव, आणि तो व्यक्तीचा प्रभाव असतो का? मग कोण? तो त्या भावाचा प्रभाव. म्हणजे भावाचं एवढं महत्त्व असतं. म्हणून माऊली म्हणतात, भावे बिन देवच कळत नाही तर भावीन दुसऱ्या जगात काय कळत नाही. मग प्रल्हाद त्या आसुर बालकांना उपदेश करतो, तो हे बालका हो, या ठिकाणी नालम द्विजत्वम देवत्वम ऋषित्वम वा असुरात्मजा प्रीणानाय मुकुंदस्य न वृत्तम न बौज्ञता न दानम न तपोन्यज्ञा न शौचम न व्रतानि च प्रेते मलया भक्त्या हरिरण्यत विडंबनम. हर गोड वर्णन केले प्रल्हादांनी. प्रल्हाद म्हणतो, अरे भगवत प्राप्ती करता आणि भगवंताच्या जवळ जाण्याकरता काय होतं? द्विजत्वम न आलयम. एखादा ब्राह्मण असला म्हणजे तो भगवंताला प्रसन्न करून घेईल. न द्विजत्वम. मग न देवत्वम. तुम्ही काय त्याच्यात एखादा देव असला म्हणजे ते भगवंताला प्रसन्न, इंद्रचंद्र देव ते काय प्रसन्न करून घेतात का? नाही. न देवत्वम न ऋषित्वम. एखादा ऋषी असला, मग ऋषी पण त्या जर भाव नाही तर काय? गुरु आता प्रल्हादांनी केवढी मोठी गोष्ट सांगितली. मग ऋषित्व पण नापास होतं, देव पण नापास होतात, द्विज पण नापास. हे सगळे मोठे येते. द्विज याचा अर्थ विद्वान ब्राह्मण, देव याचा अर्थ इंद्रचंद्राधिक देव. आणि ऋषी तर आपण पाहतो, जे मंत्रदृष्टी असतात त्यांना ऋषी असं म्हणतात. आणि म्हणून हे काय त्याला म्हणतात? सुरात्मजा, म्हणजे त्या आसुरांच्या मुलाला आत्मजा म्हणजे बालका. म्हणून ह्या बालका हो, तर प्रीणनाय मुकुंदस्य, भगवंताला प्रसन्न करण्याकरिता न वृत्तम अन्न बहुज्ञता, म्हणजे भगवंताला प्रसन्न करण्याकरता तुमचं देवत्व उपयोगाचं नाही, तुमचं द्विजत्व उपयोगाचं नाही, तुमचं ऋषित्व उपयोगाचं नाही, तुमची बहुज्ञता, तुमचं तत्त्वज्ञानाची उपयोगिता नाही, न वृत्तम, तुमची विद्वत्ता पण तिथं काम करत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भावा वाचून, सगळ्या तुका म्हणे भावीन काय भाव वाचून अवघे न्याय. म्हणजे जसं मिठा वाचून ते अन्न सगळं आळणी होतं, तसं एका भाव वाचून हे सगळं मीठ नाही अन्न तरी, मीठ नाही अन्न येणे न्याय. तुकाराम माझा तुका म्हणे अवघे फिके भावे विन, आणि मीठ नाही अन्न तेने न्याय. म्हणजे भाव वाचून हे सगळं फिकं होतं. तर असं असो. आणि म्हणून न दानम, मग दानाचं पुण्य काम करता 11व्या अध्यायात आलंय. न दानिन चेज्या न दानम न तपः
न यज्ञा म्हणजे यज्ञ आहे, भगवत प्राप्तीचं साधन मानलंय. तप आहे, भगवत प्राप्तीचं साधन मानलंय. दान आहे, ते भगवत प्राप्तीचं एक साधन मानलेलं आहे. शौच ही एक गोष्ट मानलेलीच भगवत प्राप्तीच्या बाबतीत. व्रतानीच, अरे व्रताने माणसं शुद्ध होतील. शुचिर्भूतितेने त्याचं अंतकरण शुद्ध होईल. तपश्चर्याने त्याची इंद्रियाची आटणी होईल. दानाने त्याला जास्तीचं पुण्य प्राप्त होईल. हे सगळं होईल, पण भगवान प्रसन्न होईल असं कोणत्याही ग्रंथात लिहिलेलं नाही. मग प्रियते अमलया भक्त्या म्हणजे अमलया याचा अर्थ निष्काम शुद्ध, म्हणजेच प्रेम भावाने ओथंबीत भरलेली अशी भक्ती. ही प्रेम भाव भक्तीच भगवंताला प्रसन्न करू शकते आणि भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि यापेक्षा भिन्न मग दुसरं काय आहे, हरिही अन्यत विडंबनम. तर भगवत प्राप्ती करण्याकरता इतर साधनं केली तर एक प्रकारचं विडंबन होईल. तसं तात्पर्य काय सांगायचं आहे, हे सर्व साधनं आहेत, पण जर त्यात भाव नसला तर ते काय भगवत प्राप्ती करून देऊ शकत नाहीत. त्यातली ती भक्ती आणि भाव असेल तर असं आहे. मग तो महाराज म्हणतात, तुका म्हणे भावे आणि मग समजावे देवे. मला जर समजून घ्यायचं असेल तर काय पाहिजे, तुका म्हणे भावे, भावाने मला समजून घ्या, मला जाणून घ्या. म्हणजे भाव हे भगवंताला जाणण्याचं साधन आहे, भगवत प्राप्तीकडं साधन आहे. भावाने जाणता येते कारण तुम्हाला सांगतो पुढे. मग भावाने मला जाणून घ्या असं भगवानसुद्धा म्हणतात. भक्तिरेव एनम नयती, भक्ती ही एव एनम दर्शयती. भक्तिवशा पुरुषः भक्तिरेव भूयशी. भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. भक्तीनेच भगवंताचं दर्शन होतं, भक्तीच भगवंताकडे घेऊन जाती. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताला प्रसन्न करण्याकरता भक्तीच. मग आता हे तुम्हाला सर्व सांगितलं, यातला भाव काढून घ्या बरं. मग काय भक्ती काय, त्यावेळेस तुम्हाला सांगितले की नाही, भावीनं भक्ती. अरे भावाने कुठं भक्ती होती, भावातलं ते मग सगळ्या दुनियात भाव आहे तसा. मग तसं तिथं तुम्हाला भाव जरी असलं, भक्ती जरी असली, उदंड भक्ती आहे. तुम्हाला सांगितलं शौच, तप, दान हे सगळं आहे, पण जर त्यात भाव नाही तर मग तुका म्हणे अवघे भावे विन. आणि मीठ नाही अन्न तेने न्याय. तुमच्या लक्षात आलं. भरपूर स्वयंपाक केला, किती केला, गाडीभर केला, मग त्यात काय नव्हतं, फक्त मीठ नव्हतं. मग स्वयंपाक कसं काय झाला, वाह एकदम उत्तम झाला. समजायचे हे ढोर जातीचं आहे, याला चवी चिनीची गाठच नाही कधी. अरे याला मीठ नाही तरी त्याला उत्तम म्हणतं ते. तसं तुमचा पारमार्थ करत असताना ज्याला तुम्हाला त्यातलं भावच नाही तरी त्याला उत्तम म्हणणारी माणसं आहेत. आता त्याला काय म्हणावं ती गोष्ट. असो प्रथम असो भाव मुद्दा असा आहे, भगवत भाव हा भगवत प्राप्तीचं मुख्य साधन मानलं. ही गोष्ट मला एवढी सांगायची आहे. तर असो, मग त्यात महाराज म्हणतात त्यात भाव हा मुख्य पाहिजे. पण प्रश्न असा येतो, भाव ही भावना आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भाविन देव न कळेनी संदेह. प्रश्न कळण्याचा आहे का भावनेचा आहे? कळण्याचा आहे ना. आता तुम्हाला जर कळतच नाही काय तर मुर्द्यासारखं त्याचा काय उपयोग आहे तुम्हाला? तुला कळतं आहे का त्यातलं काही? काय नाही कळत. कसं काय नाही कळत? अरे भावात भावना असते. भाव हा एक मनाचा विकार आहे. भावना असेल, भावभक्ती असेल, ते कळण्याकडे कसे घेऊन जाईल ते? हां आता भावाने कळेल कसं काय? भाव एक भावनाचे, भावभक्ती करू शकते, भावना असू शकतो. भाव हा मनाचा एक विकार आहे. भाव एक मनाचा काय म्हणतो साकार भाव, मनातला एक भाव आहे तो. आणि म्हणून भाव हा भक्तीला कळून देतो असं म्हणता येत नाही. मग कळणी ही ज्ञानाची प्रक्रिया आहे आणि भावना ही भावाची प्रक्रिया आहे. भावाने भक्ती होऊ शकते, भावनेने देव प्रसन्नही होऊ शकतो, भावाने भाव तुम्हाला देवाकडे घेऊन जाऊ शकतो. पण भावाने देव कळतो अशी शास्त्रात काय कुठं प्रक्रिया नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावीनं देव, भावातून काय देव कळणार नाही. आहे का नाही गंमत? कसा लोकांना हरिपाठ सोपा वाटतो, आहे का नाही? प्रत्येक ठिकाणी कशी मेक मारून ठेवली ज्ञानेश्वर महाराजांनी. भावाने देव कळतो म्हणजे नेमकं काय कळतो?
भावाने देव कळतो, पण भावाने कोणत्याही भावाने देव कळतो का तो? नाही. मग ज्ञानाच्या स्वरूप अगदी ज्ञानाच्या जवळ घेऊन जाणार सगळा भाव तोच आहे का तो? अनेक प्रकार भावाचे 100 प्रकार सांगितलेले आहेत. मग तो भाव, त्या भावामध्ये काय पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हाला त्या भावात आंतरीच्या भावातली गोडी पाहिजे, त्या भावात प्रेम पाहिजे, अखंडता पाहिजे, त्या भावात एकविधता पाहिजे, त्या भावात शुद्धता असली पाहिजे. आणि मग तुम्हाला या भावाने तुम्हाला ज्ञानापर्यंत घेऊन जातो तो भाव, आणि त्या ज्ञानाने तुम्हाला मग हां त्या भावाने त्या ज्ञानाने तुम्हाला भगवान कळेल. अशी प्रक्रिया आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीची घेतो गोडी. तो काय पाहतो? भाव पाहतो, भावाची जोडी पाहतो. पण कोणता भाव पाहतो तो? आंतरित त्या भावातली गोडी पाहतोय तो. आणि भाव कुठला? अंतरातला भाव, बहिरंगातला भाव नाही पाहतो. तुमच्या अंतरात भाव किती आहे आणि त्या भावात गोडी किती. तर मग अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची. मग देव सोयरा होतो, तुमच्या जवळ येतो. पण कशाने येतो तो? हा, त्या भावातला भाव जो अंतरात भाव आहे, आणि त्या भावात काय आहे? ती गोडी आहे. गोडी याचा अर्थ काय असतो? अत्यंत प्रेमपूर्वक अशी त्याला गोडी. म्हणजे भाव पाहिजे. भावात काय पाहिजे? गोडी पाहिजे. एवढं तर कळलं पाहिजे. दुसरं भावात पाहिजे प्रेमभाव. त्या भावात प्रेम नको का? कारण भावानी भक्ती होत नसते, भावाने देव प्राप्त होत नसतो. मग काय? त्या भावातलं प्रेम. तसं मागं तुम्हाला सांगितलं भावातलं बळ आणि भक्तीतलं बळ सांगितलं, तसं भावातलं प्रेम हे प्रभावी असतं. भावातलं प्रेम हे प्रभावी असतं. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणलं? ज्यांचा आवडता देव. अखंडित प्रेम भाव. याचा अर्थ हे सगळे भाव काय झाले? खंडित. पण प्रेमामुळे तो भाव काय झाला? अखंडित तयार झाला ना. म्हणजे भावातलं महत्व कशाने वाढलं? ते प्रेमाने. नाही, त्या भावाला अखंडत्व कशाने आलं? प्रेमाने आला ना. भगवंताकडे भगवत प्राप्ती करता काय काम पडलं? भावातलं आंतरत्व आणि भावातली गोडी आणि भावातलं प्रेम. भाव सगळ्या ठिकाणी आहे. अरे सगळ्याच भावात आंतरिकता असते असं नाही. बहिरंग पण भाव असू शकतो, आंतरिक भाव सगळ्यांचा नसतो. आणि त्यात सगळ्यात भावात गोडी असते असंही नसतं. सगळ्या भावात प्रेम भाव असतो असंही नसतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, असं असेल तर अखंडित प्रेम भाव. त्या भावामध्ये काय आली? प्रेम. म्हणजे अखंडता असून प्रेम भाव असला पाहिजे. तिसरी गोष्ट काय? त्या भावात एकविधता पाहिजे. तर ते भगवंताकडे घेऊन जाईल ना. त्या भावात एकविधताच नाही. जशी बाई व्यभिचारिणी बाई असते तशी व्यभिचारी भक्ती असते. मग ती काय भगवत प्राप्ती करून देते का? नाही. त्याला काय म्हणतात? नैरंतर्य. झाड तोडायला लागला, हात एक ठोका मारला, गेला गावाला. एक ठोका मारला, गेला जेवायला. आणि मग असं करून ते वर्षभर तुटणारच नाही ते झाड. मग त्याला नैरंतर्य. एकदा हातात घेतलं का एकता अखंडता त्यात पाहिजे का नाही? मग तुकाराम महाराज म्हणतात, त्या आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणू या देवा अनेकासी. तुमची त्या भावात एकविधता पाहिजे, एक निष्ठता पाहिजे. मग तो भाव कदाचित तुम्हाला देवाला कळण्यापर्यंत घेऊन जाईल. समजतंय का नाही? तिसरी गोष्ट, त्या भावात शुद्धता पाहिजे. तुमचा भाव मग दाखवतो, टिळे टोपी माळा लावतो. आणि मग तुमच्या त्या भावात जर भगवत प्राप्ती हा हेतू जर नसेल, त्यात शुद्धता नसेल, सकामता असेल, मग त्याचं काय? व्यभिचारी आलं, सकामता आली, त्या भावात कोणता बी अशुद्ध रंग घुसू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध भावबीन जो केला तो शे. शुद्ध भावातून जो काही तुम्ही केला तो काय होऊन जातो? शिन. तुका म्हणे भावना ही करी देवाशी सेवा, आणि त्याने काय? देवा योग्य होशी. मग भावनेने जर सेवा केली, एकनिष्ठेने केली, तर मग ती जमेल. पण महाराज म्हणतात, तुका म्हणे भावना ही करशी सेवा, आणि त्याने काय? देव योग्य होशील. भावनेने मग सगळी दुनिया सेवा करतो, आणि त्याने काय योग्य होणारच काय देवाला तो? जाऊ द्या. मुद्दा काय सांगायचा?
तर भाव हा भगवंताला कळून देतो, पण त्या भावात गुढीनांतरिता पाहिजे, त्या भावात प्रेम पाहिजे, त्या भावात एकविधता पाहिजे, त्या भावामध्ये शुद्धता पाहिजे. आणि मग तो भाव कदाचित तुम्हाला भगवंताकडे घेऊन जाऊ शकतो. भगवान कळून देईल असं नाही म्हटलं मी तुम्हाला. तो भाव वास्तविक, आता त्यात बरंच चिंतन, बारीक चिंतन केलं. तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे, भावाने देव मिळतो, ही चुकीची गोष्ट आहे. का? आणि ज्याचा उत्कट भाव झाला, भाव तोच परमात्मा असतो. त्या भावात एवढं बळतं, भाव तोची भगवंत असे महाराज म्हणले. काय बर्वांगी राहे भाव आणि तंग तोची जाना जीव. जर त्या भावाची परिपूर्णता जर झाली तर तो भाव तोच देव असतो. जो भाव असतो तोच देव असतो. भावाने देव मिळतो. जसं नामाने मोक्ष मिळतो, नामाने देव मिळतो. हे जसं अरे नाम भगवंताचं रूपच असतं ना, तसं भाव देवाचे उचित आणि भाव तोची भगवंत. भाव हे भगवत प्राप्तीच उचित आहे, पण भाव हाच भगवान आहे. मग आता इथं साध्य साधन भाव राहिला का? नाही. पण तो भाव कोणता? भाव हा हे सगळ्यांनी अत्यंत परिपूर्ण, म्हणजे भगवान हा भावरूप आहे, भक्तिरूप आहे, नामरूप आहे. या टोकाचा भाव झाला तर मग त्याला तो भावच देव ठरत असतो. बर्वांगी राहे भावन तंग तोची जाना जीव. तुकाराम महाराज म्हणतात, भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. असं हे भावाचं महत्त्व प्रतिपादन केलं आहे. एक भाव चित्ती तरी तरी नलगे काही युक्ती. त्याला एक भाव जर असेल तर त्याला बाकी युक्त्या लागत नाहीत. पण तुम्हाला त्या भावातले भरपूर प्रकार पाहायला मिळतील. सोंग ढोंग छंद हे सगळे केल्या जातात. ते काय छंदे सोंगे काही आणि देवजोडी ऐसे नाही असं. तर त्या तात्पर्य सांगायचे, भावाने भगवान कळतात. माऊली म्हणतात, भावीन देव न कळे, भावा वाचून देव कळत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तर सर्वसाधारण कोणताही भाव नाही. ज्ञानाने देव कळतो आणि भावनेने, त्या भावाने, भक्तीने, मग त्या भावातलं तुम्हाला आता सांगितले मुद्दे, त्यामुळे त्या ज्ञानाला प्राप्त होण्याकरता तो ज्ञानाधिकारी बनतो. आणि जर भावाने देव कळाला असता तर ज्ञानेश्वर महाराजांची भाषा माऊलीने पुढचा अर्ध कशाला म्हणलं असतं, गुरुविनं अनुभव कैसा कळे. ते गुरुचं कायला सांगितलं? भावाचा देव कळाला, झाला ना तो मुक्त. आता काय शिल्लक राहील त्याचा? तर मुक्त तर झाला तो, आता काय राहिलं शिल्लक ते? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुविनं अनुभव कैसा कळे. म्हणजे त्याचा अर्थ ते भावातलं काय वर्म आहे ते गुरु वाचून कळत नाही. समजलं? भावातलं काय वर्म आहे ते गुरु वाचून कळत नाही. समजलं का नाही? भावातलं वर्म सांगणारे कोण आहेत मग? ते गुरु महाराज. दुसरी गोष्ट, भाव आणि देव याचा नातेसंबंध कोण सांगणार? ते गुरुविना अनुभव काय म्हणले? भावी देव न कळी नसते. गुरुविना अनुभव काय? गुरु वाचून तो अनुभव कसा कळेल? गुरु वाचून भक्तीतलं वर्म कळत नाही. गुरु वाचून भावाचं देवाचा नातंसंबंध काय तोही गुरु वाचून कळत नाही. आणि भगवंताचा आयला अनुभव काय असतो तोही गुरु वाचून कळत नाही. आणि गुरु वाचून भाव आणि भगवान हे साध्य साधन आहेत. साध्य कोण, साधन कोण, हे गुरुविना अनुभव कैसा कळे? गुरु वाचून तो अनुभव कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे गुरु वाचून तर काहीच कळत नाही. सद्गुरु वाचूनी संसारी तारक, नशेचे निष्टंक आन कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, आणि संशयाची श्रेणी छेदिती ना. आता काय म्हणजे इंद्र नापास होतो, चंद्र नापास होतो, यांना काही संशयाचं काही त्याचं छेदन होत नाही. त्यांच्या संशयाचं छेदन नाही झालं, ब्रह्मदेवाचं नाही झालं, इंद्राचं नाही झालं, चंद्राचं नाही झालं. हे सगळे जर तिथं नापास होतात म्हणजे गुरूंचं महत्त्व केवढं आहे. आणि म्हणून सद्गुरू वाचूनी संसारी तारक, नशेची निष्टंक हा कोणती. आणि म्हणून का उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती
ते असं आहे. तर वंचन करती दुष्ट नष्ट जन आणि मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती असं आलं आहे का त्या ठिकाणी. तर असं असो तो सद्गुरूंचं महत्त्व एवढं प्रतिपादन केलं आहे. म्हणून गुरु वाचून ती गोष्ट कळत नाही. कारण का नामदेव महाराजांनी गुरुचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. ज्या कालामध्ये तुम्हाला गुरूंचं महत्त्व पाहायचं असेल तर, जसं तुम्हाला संसार करायचा असेल तर पत्नी वाचून संसार केला असं कोणी होतं का? आता काही संन्यासी करतात, असेच ना आपल्याकडे काही सायको महाराज. बायको तर नाही, म्हणजे जमीनही घेतो, पाईपलाईनही करतो, बंगले बांधितो, दुनिया सगळं काय करतो का? आता संसार तर चालला आहे आणि बायकोचा नाही पत्ता. अरे बायकोच नाही तर ते राडा उभा कशाला करतो तो? कशाला जमिनी घेतो? कशाला पाईपलाईन करतो? कशाला मळे घेतो? आणि कशाला बंगले बांधितो? पण करतो की नाही तो? करतो. पैसा परमार्थाच्या नावाने पैसा जमा करणं ते किती भयंकर आहे. तर ही गोष्ट शास्त्राने सांगितली, संतांनी सांगितली. ही गोष्ट आपण मानली नाही, मानली तर एक दिवस ती अनिती असते आणि ती अनिती अशी उफळून येते. पहा आता सध्याच्या क्लिपा कशी अनिती उफळून आली ते. आता ज्यांना काही ज्ञान नाही त्यांनीसुद्धा सगळे महाराज लोक असे ट्रोल केले, जे उठते ते महाराज काही कोणत्या शब्दात प्रगट व्हायला लागले. ते त्याचं कारण का? अनिती झाली, त्याचं पाप झालं, त्या पापाचं उत्तर आपल्याला मिळतं. असा प्रकारे ना. आणि याचा हे कशा करता सांगितलं तुम्हाला, हे कोणतीही गोष्ट हे सांगत होतो मला, सद्गुरू वाचून तर ते होत नाही. पण पत्नी जर नसेल तर संसार कसं करणार तुम्ही? मग संसाराकरता काय पाहिजे? पत्नी पाहिजे तरच संसार. भगवत प्राप्ती पाहिजे ना, मग सद्गुरू वाचून तुम्हाला कसं काय कळेल? भक्ती करायची ना, सद्गुरू वाचून कसं काय करतो? तुम्हाला नाम घ्यायचं ना, सद्गुरू वाचून कसं काय घेतो? म्हणजे याचा अर्थ परमार्थामध्ये गुरु फार महत्त्वाचे असतात. तुम्हाला आता हे सगळे पांधडे कीर्तनकार दिसतात. कोणला गुरु आहेत रे? बिचाऱ्या काही बिचारे जे कीर्तन करतात. आपण कोणाचं नाव नाही घ्यायचं, आपल्याला काय करायचं कोणाचं? आपण काय जगाचे गुरु थोडेच आहेत. मग सांगा तुम्ही, हे कोणापुढे अध्ययन केले का त्यांनी? नाही केलं. त्यांना कुठं परंपरा आहे का? नाही. मग आता लोकांनी केलं कंट्रोल त्यांना. आता लोक लागेल त्यांना उत्तर द्यायला जाते. याचा अर्थ काय होतो? सद्गुरू वाचून केलं ना, हे सद्गुरू वाचून केल्यामुळे लोकांना लोकांनी त्यांना उत्तर दिलं. याचाच अर्थ गुरुपरंपरेचं महत्त्व एवढं असे नामदेव महाराज म्हणतात. सद्गुरू वाचुनी नामने हाता आणि साधन साधिता कोटी गुणी. कोट्यावधी जरी साधनं साधली तुम्ही तर सद्गुरू वाचून त्यातलं वर्म काय हातात येत नाही. मग जैसा कांतिविन करणे संसार तैसा हा व्यापार साधनाचा. जसं पत्नी वाचून संसार केला तसे जेवढे सगळे काही साधन झाले त्याचा फक्त नुसता व्यापार होईल तुमचा. त्याने काय तुमच्या वर्म हातात येणार नाही. जो सद्गुरू नाही केला भ्रतार आणि साधन विचार व्यर्थ गेला. जसं त्या पत्नीने किंवा स्त्रीने जर पती केला नाही, संसार उभा केला तर तिचा संसार सगळा व्यर्थ जातो. तसं परमार्थामध्ये उदंड प्रकारचे साधनं केले, पण जर एखादी सद्गुरू जर तुम्ही भ्रतार म्हणजे पती केले नाही तर तसा तुमचा सगळा हा डोलारा व्यर्थ जाईल. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामदेव म्हणे सद्गुरूपासून नाम घ्या जाणूनी नाना काय. सद्गुरूपासून नाम जाणून घ्यायचा अर्थ काय? मी तुम्हाला आता जे सांगितलं ते. सद्गुरू वाचून भक्तिभावातलं वर्म कळत नाही, मग त्याचा देवचा आणि त्या साध्य साधनाचा संबंध कळत नाही. त्या परमात्म्याचा अनुभव भक्तीच्या भावाने आयला अनुभव कळत नाही. आणि म्हणून गुरुविनं अनुभव काहीसा कळे एवढं गुरुचं महत्त्व असतंय. तुकाराम महाराज म्हणतात, जर संतांनी कृपा केली, गुरुनी कृपा केली तर भगवत प्राप्ती होऊ शकते. तुम्ही किती साधनं केली तर तसं होत नाही ना. कृपया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. जर संतांनी कृपा केली तरच होऊ शकतं ना, म्हणजे गुरुनी कृपा केली तरच होऊ. तुम्ही उदंड जर काहीही केलं तर त्याचं सगळं व्यर्थ होऊन जातं. तर ज्ञानेश्वर महाराजांचा एक फार गोड अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, वेदशास्त्र जाणीतले
फार खंडीभर अध्ययन केलं, ब्रह्मसूत्र ऐकलं, पंचदशी ऐकली, चित्सुखी ऐकली, गीता भाष्य झाली, दुनिया काही झाली, भांडरकरांचे पुस्तकं झाली, आणि तरी पहिल्या वाक्यातलं विचारलं अंत्यस्वर काय आणि उपांत्यस्वर काय, आता काय अध्ययन झालं होतं, काय करावं याला काहीच करावं या माणसांना. मग काय वेदशास्त्र जाणीतले, भरपूर जाणलं, ते आगमी पूर्ण ज्ञान झाले. 15 अध्यात वर्णन केलं तो. काय त्याला म्हणतात, व्याकरणी चोखडा तर्की हाती गाढा, परी आत्मज्ञानी पुढा जात्यंदू तो. सगळी दुनिया जाणली त्यांनी, आगामी पूर्ण ज्ञान झाले. पुराण मात्र दांडुळेले, एक ना एक पुराण पाठ करून टाकलं बिचारणी. आहे ते राहिले वेगळेची. अरे ते वर्म राहिलं ना बाजूला, ते भल्या माणसा गुरुच्या मुखातून ऐकायचं ते बाजूलाच राहिलं. एवढं सगळं पाठ करून आणि लोक कमतीनं सांगतात, बाबा आमचे इथले महाराज येते कुणाकडे गेले नाही काय नाही बघा, ते घरीच कीर्तन करतात, एकदम उत्तम कीर्तन करतात. आता त्याला काय उत्तर देऊ आपण, असा त्याला उत्तर काय देऊ ह्या माणसांच्या अज्ञानाला. असो ते ब्रह्म शब्द ब्रह्मे होशी आगळा, म्हणशीन भेकळी काळा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय तुझं शब्द ब्रह्म जे शब्दज्ञान, तुझं वेदशास्त्र काय पठण भारी भारी म्हणले, म्हणशीन भेकळी काळा. आता मी तर सगळ्यात पारंगत झालो, मला सगळं शास्त्र पाठ आहे, वा वा वा, मी तर एवढा कीर्तनकार आहे, मला उत्तम गाता येतं, मला उत्तम वाजवता येतं. काही माणसं त्या गाण्यातच गर्क, काही माणसं त्या वाजवण्यातच गर्क, काही माणसं त्या कीर्तनातच गर्क. त्यांना वाटतं आपल्याला कीर्तन आलं म्हणजे कृतकृत्यस्य भारत. अरे बाबा, आणि काय वाटतं आपल्याला, मला पाठ सांगतायत, मला सगळे ग्रंथ पाठ झालेत, मला सगळं आपलं कृतकृत्यस्य भारत. विद्वान झाला, ग्रंथपाठ झाले, पुराण पाठ झाले तरी, आणि उत्तम प्रकारच्या कला मिळवल्या तरी, आणि उत्तम प्रकारचा कीर्तनकार झाला तरीसुद्धा आहे ते वर्म वेगळेची. गुरु वाचून त्याला तुला काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात, अरे शब्द ब्रह्मी होशी आगळा, म्हणशीन भे कळी काळा, आणि बोधे विन सुख सोहळा. आहे तो जिव्हाळा वेगळाची, आहे का नाही, तर जिव्हाळा तर वेगळाच राहिला ना. हे सगळं काय तुला वाटतं हे सगळं काय झालं, पण बोधेविन, तुला जर ज्ञान नसेल, भावाने भगवान भेटतात, भावाने प्राप्ती होते, भावाने कळतो, पण कसा कळतो हे कुठं माहिती, ह्या कसा कळतो कुठं माहिती. तुम्हाला माग एक उदाहरण सांगित होतं, एक मशीन बिघडलं, आणि मशीन बिघडल्यानंतर तो फिटर आला. आता फिटर आल्यानंतर तिने काढलं, सगळं काढलं, खोडलं बिरलं, आणि ते एक माणूस रोजन लावला, झालं तो म्हणला त्याला सांगितलं, इथं पाना फिरू, तिकडं पाना फिरू, हे घन घे, इथं हाण तिथं हाण, सगळं हाणलं, सगळं झालं. काय आणलं ते म्हणलं, उचल हे हेड ठेव तिथं, आणि तो न उचल घाल इथं, आणि तिथे बॉयस घाल इथं, केलं फिरव पाना, ते सांगा टपाट ते फिरायचं, सगळं करायचं, सगळं मशीन फिट झालं, चालू केलं. ते म्हणलं 20,000 रुपये, ते दिले 20,000 रुपये. यांनी यातले 3,000 रुपये त्याच्या हातावर ठेवले, बाकी बेश खिशात घातले. यार म्हणलं काय माणूस आहे म्हणलं, अरे सगळं मी घण ठोकले, मी सगळे नट काढले, माझे सगळे हात काळे झाले, मी सगळे यांना देऊ काम करतोय, आणि तू नुसते मला बोटानं दाखवतोय. तर तुला म्हणले 17,000 घेते, तर मला 3,000 दिलेत. ते म्हणला तू सगळं खरं आहे म्हणला. पण तो घन हाणायचं, तू कुठं हाणायची तुला अक्कल आहे का, त्याचं वर्म तुला माहिती आहे का, ते घन कुठं आणायचा, कोणता पाना कुठं लावायचा, आणि कोणतं नवजल कुठं टाकायचं, आणि काय म्हणतो त्याला हे फिट कसं करायचं हे तुला माहिती आहे का ते. मग घन आणण्याचे ज्ञान नाही, घन आणल्याने काय होत नाही, तो घन कुठं आणायचं त्याचं वर्म माहिती पाहिजे. मग त्याच्याकरता कोण लागत होतो, गुरु लागतो. म्हणून माऊली म्हणतात, गुरुविना अनुभव काही साकळे. आणि मग शेवटी माऊली असं म्हणतात, निवृत्तीदास म्हणे विनवितू ना या कारणे श्रीगुरु नाथू, जो मस्तकी न ठेविता हातू. जोपर्यंत श्री गुरु मस्तकावरती हात ठेवीत नाही तो पण निवृत्तदास म्हणे विनवितू, आणि तव निवंतू किवी होय. सद्गुरु कृपे वाचून आपल्याला निवंत याचा अर्थ भगवत प्राप्ती होत नाही, आणि मोक्ष प्राप्ती होत नाही. थोडक्यात
भावाने देव कळतो, पण भावातलं वर्म, भावातली भक्ती आणि भावाने देव कसा कळतो हे सांगण्याकरता गुरु वाचून अनुभव प्राप्त होत नाही. असं गुरूंचं महत्त्व आहे. गुरु शब्दामध्ये अध्ययनाचं महत्त्व आलं, सेवेचं महत्त्व आलं, ज्ञानाचं श्रवणाचं मननाचं महत्त्व आलं. गुरु शब्द आला का ते सगळं येतं आणि याच्या पुढे सगळी भाव असावा लागतो. म्हणून माऊली म्हणतात, भावे बिन देव न कळे. मग आता भाव कुठं आला? अध्ययनात पण आला, गुरुच्या ठिकाणी पण आला, देवाच्या ठिकाणी, आणि हे सगळे एकत्र तरच जमतं. ते त्या भावानेच सगळं होतं हे. आणि म्हणून भावीन देव न कळे निसंदेह आणि गुरुविना अनुभव काय साकळे. असा आपला आजचा हा दुसऱ्या चरणाचा पाठ संपलेला आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय.